घेईन चरण डोळ्यांनी पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंदे पूजिन भावे ओवाळीन म्हणे नमा त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव कायेन वाचा मनसेन्द्रियेर्वा बुद्धात्मना वा प्रकृति स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि गेल्या चल यार आपण पण त्या मुलांबरोबर खेळूया. खरं राव आज काहीच करमत नाहीये. मला पण करमत नाही बघ. कालच बाप्पांचे विसर्जन झाले. काल तर किती उत्साह होता आणि आज सगळंच बंद, सगळंच सुन्न. अरे पण दमाने खेळ रे, पडचाल. तो बघ पडलाच तपशील. खरंच यार हे लहानपण मागून पण परत मिळत नाही. अरे दमाने खेळा रे. पण आपले बाप्पा परत येणार पुढच्या वर्षी. परत पुन्हा उत्साह, जल्लोष, वर्गणीसाठी पळापळ, मोदकाची लूट, आरतीचा सगळीकडे पसरलेला नाद आणि रंगीबेरंगी डेकोरेशन, आकर्षक लाइटिंग. खरंच यार क्या बात आहे. माझ्या बाप्पाचा थाटच न्यारा. वाटतं असंच राहावं कायमचा वर्षभर. नको रे आठवण काढू. असं वाटतं कालचा दिवसच नको होता. नाहीतर बाप्पा आजही असते आणि एवढी आठवण पण काढायला लागलीच नसती. पण विसर्जन झालेल्या माझ्या बाप्पाला आठवल्याशिवाय मनच राहत नाही. सगळ्यात लाडका, सगळ्यांचा लाडका बाप्पा माझा. करमत नाही रे. बाप्पा या लवकर. गेल्या खरं आहे तुझं. बाप्पा म्हणजे आनंदाची खानच. आता पण ती बंद झाली वर्षभरासाठी. एकदम बरोबर आहे तुझं. पण दादा आपली मूर्ती किनाऱ्यावरती का कोणी विसर्जन नाही केली? अरे आता काय अवस्था झाली असेल आपल्या बाप्पाची. त्याला खूप खर्चटलंय रे. आणि दादा गणपती बाप्पाचा हात पण. तसं नाही रे. बाप्पाचे विसर्जन तर मध्यपाच्या प्रवाहातच झाले. पण वाद वाद बाप्पा आपल्या किनाऱ्यावरती आले. हे सांगण्यासाठी की प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती स्थापित करू नका. हे सांगण्यासाठी तर असे असंख्य बाप्पा किनाऱ्यावरती आले असतील. एकतर जे प्रदूषण होते तर ते होतेच, पण आपल्या बाप्पाला किनाऱ्यावरची वेळही आली नसती. इतकी मनापासून आपण बाप्पांची उपासना करायची आणि असं काही झालं की त्या उपासनेची किंमत शून्यच शून्य. इको फ्रेंडली गणपती स्थापित करा, प्रदूषण वाचवा असं मरमर ओरडून सांगूनही या शिकलेल्या मानवजातीला कळतच नाही रे. कदाचित माझ्या बाप्पाचं हेच सांगणं असावं की शाडूच्या मातीने बनवलेल्या मूर्ती स्थापित करा आणि पर्यावरण वाचवा. हो रे. अरे तुझं प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनलेल्या मूर्ती स्थापित करू नका आणि प्रदूषण थांबवा. म्हणजे पुढच्या वेळेस बाप्पा वाजत गाजत येतील. मंगल मूर्ती. निल्या चल आपण आपल्या बाप्पांना एका सुरक्षित ठिकाणी विसर्जित करूया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. निल्या
किती मोहक दिसतंय ना माझा बाप्पा. खरंच मनाला खूप बरं वाटलं रे. या पाण्याच्या किनाऱ्यावरती राहून काय अवस्था झाली असती माझ्या बाप्पाची. अरे त्यांनाही वाटत असेल 10 दिवसांचा राजा मी, आणि 11व्या दिवशी काय होत असेल माझं. मला काय हवंय काय नाही याची जराही कल्पना नाही या मानव जातीला. चला हव्या, आता आपण सगळे मिळून साकडच घालूया. साकडा म्हणजे? हो, साकडच. चला सर्वांनीच हात जोडा. हे गणपती बाप्पा, सर्वांना सद्बुद्धी दे की सर्वांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती सोडून शाडूच्या मातीनेच बनलेल्या मूर्ती स्थापन करावे, म्हणजे तुला किनाऱ्यावर येऊन परत परत सांगायची ती गरज पडणार नाही आणि पुढच्या वर्षी तू वाजत गाजत परत येशील. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. सॉरी बाप्पा, पण पुढच्या वर्षी लवकर यायचं हा. सॉरी बाप्पा. नमस्कार भक्तजनांनो, विज्युअल ड्रीम प्रोडक्शन टीम तर्फे आपण सर्वांना नम्र विनंती व एक संदेश. प्लास्टर ऑफ पॅरिसचे गणपती स्थापित न करता शाडूच्या मातीचे बनवलेलीच मूर्ती स्थापित करा. आणि जर प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती वापरल्या तर कृत्रिम हफ्तात विसर्जित करा. निर्मालय कचरा इतर ठिकाणी न टाकता निर्मालय कलश मध्येच टाका व पर्यावरण वाचवा, प्रदूषण टाळा. आपले अभिप्राय व मत आमच्या वेबसाईटवर नक्कीच कळवा. www.visualdreamproduction.in